विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात मुलींना शिक्षणाचं दारं खुलं करणाऱ्या या वाड्याची अशी दुरवस्था झालेली आहे। याकडे शासन प्रशासनाचं तर दुर्लक्ष झालंच आहे, पण ज्या स्त्रियांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली, मला त्या स्त्रियांना या दुरवस्थेबद्दल विचारायचं आहे। आपल्याला आपला वाढदिवस, शाळेचा पहिला दिवस, नोकरीचा पहिला दिवस, पहिली पगार आणि पहिल्या पगारातून पहिल्यांदा काय खरेदी केलं होतं तेही क्लिअर आठवतं, पण आठवत नाही ती पहिली शाळा, आठवत नाही तो भिड्यांचा वाडा, पहिले शिक्षक, पहिली शिक्षिका, आठवत नाही आपल्याच परिवर्तनाचा इतिहास। आजही मुलींना, स्त्रियांना व्यासपीठावरून बोलताना विद्येची देवता सरस्वती आठवते, पण सावित्री आठवत नाही, जिनं शेण माती अंगावर घेतलं, जिनं शेण माती अंगावर झेलली, जिनं लोकांनी मारलेले दगडधोंडे अंगावर घेतले, जखमी झाली, कर्मठ समाजाचा अत्याचार सहन केला, ती कोण? ती सावित्री तुम्हाला का आठवत नाही? जे घरातून निघताना पिशवीत एक लुगडं टाकायचे आणि अंगावर एक नेसायचे, शाळेत पोहोचेपर्यंत तिचं लुगडं शेणा मातीनं भरून जायचं, शाळेत गेल्यावर पिशवीतलं लुगडं काढून घ्यायचे आणि अंगावरचं लुगडं धुवून शाळेत वाळू टाकायची आणि पुन्हा मुलीला शिकवायला सज्ज व्हायची, तेवढ्याच उर्मीने आणि त्याच आत्मविश्वासाने। पुन्हा घरी परत जाताना तोच प्रवास तिच्या वाट्याला असायचा। हे सगळं आजच्या या स्त्रिया का विसरत आहेत? मठ मंदिरात लाखाने सहज देणग्या देतो आपण, ती द्यायला देखील काहीच हरकत नाही, पण जिथून आपल्या परिवर्तनाची सुरुवात झाली त्या वाड्याच्या सुशोभीकरणासाठी, तो जतन करण्यासाठी एक रुपया पण खर्च करण्याची मानसिकता नाही का आपली? राजकारणात आरक्षणासाठी किंवा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अर्धा हिस्सा मागताना, स्वतःच्या मनाने लग्न करताना आपण स्त्रिया भांडतो। एवढंच कशाला, महानगरपालिकेच्या बसमध्ये डाव्या बाजूला बसण्यासाठी हक्काची जागा पाहिजे म्हणून देखील आपण भांडतो, पण तुम्हाला आम्हाला आवाज उठवणं, ज्या फुलेंना आणि ज्या जागेने शिकवलं ते आपल्या पहिल्या शाळेसाठी नाही का भांडू शकत? आज तो वाड्यांची